हॅलो नमस्कार. तर आज मस्त अशी स्मोकी दम बिर्याणी बनवल्या. मी ह्याच्या अगोदर पण बिर्याणीचा जो फुल व्हिडिओ आहे तो ह्याच्या अगोदर पण अपलोड केलेला आहे, पण परत एकदा बनवले. म्हटलं शॉर्टमध्ये हाही अपलोड करायचा. बिर्याणी खूप छान झालेली. बिर्याणी बनवताना आपल्याला सगळ्यात अगोदर चिकन मॅरिनेट करायला घ्यायचं. एक अर्धा तास तरी चिकन मॅरिनेट झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला चिकनमध्ये आलं, लसूण, दही, बिर्याणी मसाला हे सगळं एकत्र लावून घ्यायचं. तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं टाकायचं. एक अर्धा लिंबू पिळायचा आणि मस्त अर्धा तास ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर तांदूळ जो आहे आपला बिर्याणीचा तोही एक 15-20 मिनटं भिजत ठेवायचा पाण्यामध्ये. तांदळाला फोडणी द्यायची. कांदा, टॅमॅटो, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची. जे काय खडे मसाले असतील ते टाकायचे. एव्हरेस्टचा जो बिर्याणी मसाला वगैरे असतो तो टाकायचा आणि भाताला छान उकळी येऊ द्यायची. कांदा वगैरे तळून घ्यायचा. जो आपला तांदूळ आहे तो 80% शिजवू द्यायचा. त्याच्यानंतर इकडे आपण आपल्या चिकनला फोडणी देऊन घेऊया. त्याच्यामध्ये मी टॅमॅटोची पेस्ट टाकल्या. तुम्ही टॅमॅटो बारीक चिरून टाकू शकता, पण मी पेस्ट करून टाकल्या कारण मुलं ताटातनं काढून टाकतात त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये एक तमालपत्र आणि टोमॅटो टाकला. टॅमॅटो छान परतला की त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि जे काय आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एकजीव करायचं. चिकन मला वाटतं शिजायला एक 10 ते 15 मिनटं लागतात. त्याच्यानंतर आपल्याला दमवर पण शिजवायचं आहे. हे सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची, पुदिना टाकायचा. जो आपण इकडे साईडला भात पण शिजायला टाकला त्याच्यामध्ये पण कोथिंबीर, पुदिना सगळं टाकायचं. आता ह्याच्यानंतर जो आपण तळून एकदम बारीक करून कांदा घेतला आहे, हातानेच कुस्करून घेतला आहे, तो ह्या चिकनमध्ये टाकायचा. चिकन थोडं शिजलं की त्याच्यामध्ये कसुरी मेथी थोडी टाकायची आणि जो काय आपला भात वगैरे शिजवून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. वरून थोडंसं तळलेला कांदा, कोथिंबीर, काजू, पुदिना जे काय असेल टाकायचं. 1-2 चमचे तूप टाकायचं आणि मस्त असं त्याला स्मोकी बनवण्यासाठी हे मी कोळसा घेतला आहे. छान असा गॅसवर गरम करायचा त्याला आणि त्याच्यामध्ये बारीक विलायची आणि जे आपलं फूल असते त्याचं बारीक करून टाकायचं आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि झाकून ठेवायचं. मस्त अशी एक 15-20 मिनटं दम देऊन ठेवायचं. स्मोकी दम बिर्याणी आपली खायला तयार आहे. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लाईक करा.